ओपन केलंय. 1 अंकानं 3 षटकांची लढत आहे. 3 षटकांचा सामना. हा सामना पाहण्यासारखा होईल. एक चांगला सामना पाहण्यासारखा होईल. जेमतेम 35 धावा इथे 3 षटकामध्ये जमा केल्या तर हा सामना पाहण्यासारखा होईल. संघाचा एक चांगला फलंदाज इथून बाद झालाय. इथे मोठा फटका. हवाय फार. बिग हिट. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय 6 धावेंसाठी उत्तुंग असा षटकार. बाहेरून आवाज देऊ नये आणि त्या पॅनल्टीला सामोरा जावं लागेल. चिंचवाडी टीम या ठिकाणी परास्त झाली आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं ना तर निश्चितच गेटाची वाडी टीम बनाम जुमापटी या ठिकाणी लढत आपण पाहतोय. काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी ठोकलाय दिनेशच्या बॅटमधून. वैभव जरूर बाद झाला परंतु दिनेश अद्याप मैदानामध्ये हे विसरून चालणार नाही. त्याने दाखवून दिला की मी अजून मैदानात आहे. गोलंदाज राजन पुनश्च तयार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू दुसरा षटकार. काय जबरदस्त फटका. 2 चेंडूवरती राज्य केलं होतं राजन परंतु 2 चेंडूवरती खऱ्या अर्थानं राज करत असताना आपण पाहतोय दिनेश. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 मॅसिव्ह हिट 2 षटकार आपण पाहिल्या. 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 1 बाद 13 13 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. क्वार्टर फायनलची लढत जबरदस्त लढत जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. अतिशय चांगली फलंदाजी. इथे पाहता पाहता षटकार हॅट्रिक कंप्लीट. काय जबरदस्त फटका. खूप लांबवरचा प्रवास खूप लांबवरचा षटकार आपण पाहिला. काय जबरदस्त फटका. आसमानी फटका. राजन सारख्या गोलंदाजाला इथे 3 षटकार खावे लागत आहेत. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. 19 धावा स्कोर कार्डवरती 5 चेंडू मागे इथे ठोकल्या जात आहेत. अगदीच 19 धावा स्कोर कार्डवरती 1 बाद 19. वैभव बाद झाला परंतु दिनेश जसा स्ट्राईकला आणला ना त्यानं 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत. काय जबरदस्त बॅटिंग. आता विचार विनिमय करण्यास भाग पाडलंय. प्रमुख गोलंदाजाला जर का इतका मार बसला तर येणाऱ्या गोलंदाजाला किती मार बसेल हाच विचार सध्याच्या घडला तरी मैदानाच्या आतमध्ये जुमापटी टीमचा असेल. इथे ही लाईन उचित होती. ही लाईन ठेवायची होती. शॉर्ट ऑफ द लेन. चेंडूला थोडासा मागे ठेवायचं होतं. यावेळेस चेंडूनं जमिनी लगतनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉलची एकंदरीतून झाले सांगतात. चांगला चेंडू हाताळला. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी चांगला हाताळला आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठून काढल्या. 3 षटकार 1 सिंगल 2 डॉट 1 डॉट आणि एका बॉलवरती विकेट्स अशा सामन्याचं स्वरूप. एकंदरीत जर विचार केला ना तर हा सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल. जशाच तसे उत्तर दोन्ही टीम तितक्या चांगले आहेत परंतु पहिल्या 17मध्ये किती धावा येतील त्याच्यावरती हा सामना पूर्णपणे डिपेंड असेल. अतिशय चांगली मॅच. P1चं पहिले षटक जरूर संपुष्टात आलं आणि दुसऱ्या षटकाला खऱ्या अर्थानं इथे सुरुवात होत असताना युवराज मागील मॅचमध्ये त्या मॅचचा खऱ्या अर्थानं हिरो होता परंतु खऱ्या अर्थानं तो जर आपण पाहिला ना 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि तो सामना जिंकण्यामध्ये सक्षम ठरला होता. जुमापटी संघ जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्या मॅचमध्ये 2 विकेट देखील त्याने मिळवल्या होत्या आणि 4 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज युवराज 13-14 वयोगटातला खेळाडू एक चांगला नवोदित खेळाडू उद्देश येत असताना आपण पाहतोय. मोठा फटका जरूर केला. फाईन लेगला चेंडू खाली शतरक्षक आहे. एका टप्प्या अखेरे चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल 1 सिंगल धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. सिंगलनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलंय 20 अंकावरती. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थीय. अतिशय चांगले खेळली. यावेळेस ताकदवर फटका. ताकद आणि नजाकत. लॉंगॉनला चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय 6 धावेंसाठी उत्तुंग असा षटकार. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. निश्चितच गेटाची वाडी हा संघ क्वार्टर फायनलची लढत. प्रेक्षकांना काय हवं असतं चौकार षटकारांची आतषबाजी होणं अपेक्षित असतं. कोणीही जिंको कोणीही हारो काही फरक पडत नाही. त्यांना फक्त चौकार षटकार किती येतील हा त्यांना ते हवं असतं. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा मोठा फटका पडतो. यावेळेस फटका फासलाय. यास काय घडलं. ह्या ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी संघाला नडणार. सिंपल कॅच होता. सिंपल कॅच.
हा कॅच नाही मित्रा, तर मॅच तुम्हाला गमावं लागेल. तुम्ही क्वार्टर फायनलमध्ये आलात, अशा चुका तुम्ही केल्यात आणि एका चांगल्या फलंदाजाला जर का तुम्ही जीवदान दिलं तर मात्र तुम्हाला इथून घरचा रस्ता धरावा लागेल, हे विसरून चालणार नाही. हा षटकार त्याच्यानंतर आपण पाहिल्या 2 धावा आल्या. अगदी जिथे विकेट्स होती तिथे 2 आल्या. 2 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 28 अंकावरती. गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षण साथ देत नाही. साधा सोपा झेल कॅरी करायचा होता. इथे पुन्हा मोठा फटका पहा, कॅच सोडली आणि त्याचं रूपांतर षटकारामध्ये झालं. जर तो कॅच टिपला असताना तरी त्या षटकार बसला नसता. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु त्याला आता करणार काय, नाईलाज. आता मात्र युवराज गोलंदाजी देखील पिशे काढले जात आहेत, कारण मागील मॅचमध्ये तब्बल फक्त 4 धावा खर्ची केल्या होत्या आणि या मॅचमध्ये तब्बल तो धावा खर्ची करतोय 15. 4 बॉलमध्ये 15 धावा खर्ची करतोय. पहा, हे क्रिकेट आहे. कधी कधी हिरो तर कधी कधी झिरो व्हावं लागतं. एकंदरीत आपण पाहतोय इथं बॅटची लिडिंग आहे. पुन्हा एकदा झेलची संधी. यस, आणि काय चाललंय, डायरेक्ट हिट. परंतु इथे पहा 2 जीवदान. साधा सोपा झेल होता, एकमेकांना बॅकअप नव्हता, एकमेकांना कॉलिंग नव्हतं. सिंपल कॅच जे करायचा होता परंतु इथून सोडलाय झेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाज वैभव दिनेशचा आणि इथून धावफलक आता 29 अंकावर, क्षमा असावी 35 अंकावरती. 35 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो. वैयक्तिक दिनेशचा विचार केला तर 35 अंकावरती खेळतोय. जबरदस्त बॅटर बॅटिंग करताना आपण पाहतोय. ही लाईन खूप चांगली राहिली. इट्स अ डॉट बॉल, कारण दिनेशला इथे स्ट्राईक घ्यायची आहे, त्याच्यामुळे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17.5च्या रन रेटनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. ते मात्र 35 धावा मागील मॅचमध्ये 59 बनल्या होत्या. या मॅचमध्ये किती बनतील. शेवटचा बॉलर, शेवटचं षटक. 2 जीवदान जरूर मिळाले दिनेशला. जवळपास जर का आपण पाहिलं ना तर 27 अंकावरती एक झेल सोडला होता, त्याच्यानंतर 35 अंकावरती एक झेल सोडला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा तो मैदानच्या आतमध्ये खेळपट्टीवरती रेडी आहे खेळण्यासाठी, कारण 2-2 जीवदान त्याला दिले गेलेत. एखाद्या खेळाडूला जेव्हा आपण जीवदान देतो ना त्यावेळेस तो फलंदाज चांगला शेट झालेला असतो आणि तो फलंदाज मात्र एक चांगली धावसंख्या रचत असतं. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाज तयार. मयूर गोलंदाज मात्र इथून तयार होतोय. इथे फटका फसलाय परंतु कोणताही शतरक्षक त्या दिशेला नाही आहे. सिंगल फायटले डबलचा प्रयत्न. बॅक टू आपण पाहिलं तर बॉलर या ठिकाणी जर विचार केला तर ते चेंडूपर्यंत पोहोचत असताना आपण पाहतोय. धावा धावफलकावरती इथून जोडल्या जात आहेत. ते मात्र 37 धावा. 37 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 धावा इथे जरूर जोर का स्कोर कार्डवरती इथून जोडल्या जात आहेत. यावेळेस मोठा फटका फसला. यावेळेस झेल होणं गरजेचं. पुन्हा एकदा तिसरा झेल ड्रॉप. पहा 3 झेल ड्रॉप. काय करणार गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने लक आहे. लक फॅक्टर आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो दिनेशच्या बाजूनं. जास्तीत जास्त धावा त्यांनी या मॅचमध्ये जमा केल्यात. जर आज सामना जिंकला तर तो सिरीजच्या रेसमध्ये राहील, कारण भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये झाल्या. कारण या मॅचमध्ये तो भरपूर धावा केला आहे, त्याच्यामुळे नक्कीच. इथे मोठा फटका. झेल सोडल्यानंतर पुन्हा षटकार ठोकलाय. पहा, दुसरा झेल सोडला होता, त्याच्यानंतर पुन्हा त्याने षटकार ठोकला. तिसरा झेल सोडला, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या बॅटमधला षटकार आला आणि षटकारनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 45 धावा स्कोर कार्डवरती. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या 45 10 धावा 3 बॉलमध्ये खर्च केल्यात. वैयक्तिक जास्तीत जास्त आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जवळपास 6 षटकार वैयक्तिक आहेत. ते जवळपास दिनेशचं, म्हणजे 36 धावा षटकारनं त्याच्या जमा झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा मोठा फटका. असे चेंडू जर का आपण दिले तर ते चेंडू सीमापार जाणार. 51 धावा स्कोर कार्डवरती आणि 12 चेंडू 49 आणि 50 कंप्लीट करण्यासाठी फक्त एका धावेची गरज. 12 बॉल 49 धावेंची बहारदार केली या खेळाडूसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त बॅटिंग केल्या.
2 चेंडू मध्ये तो नक्कीच त्यांना अजूनही संधी 50 कंप्लीट करण्याची. 51 धावा स्कोर कार्डवरती. काय जबरदस्त बॅटिंग. 7 षटकार त्याच्या बॅटमधनं निघालेत आणि 3 जीवदान देखील त्याला मिळालेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता आणि इथे 50 कंप्लीट करत असताना आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या आणि 13 बॉलमध्ये पहिला अर्धशतक. या स्पर्धेतील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावडी चषकातील पहिलं अर्धशतक कोणी फटकावलं तर त्या अगदीच दिनेश खेळाडूनं फटकावलं. अगदीच गेटरचीवाडी या खेळाडूनं. खूप साऱ्या शुभेच्छा मित्र. अगदीच पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील अगदीच दिनेशच्या नावावरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक. इथे लंगटी कार्पेटनं अगदी खेळून काढले. सिंगल मात्र इथून जरूर फास्ट आले. फंबल थोडंसं पाहायला मिळाले. डबलला प्रयत्न केला, यशस्वी ठरला. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होणार का, परंतु 2 धावा कंप्लीट आणि धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातील. 54 धावा, 55ची गरज. 18 बॉल 55 धावींची गरज. वैयक्तिक 50 धावांचं योगदान. पहिली 50 कंप्लीट केली 13 बॉलमध्ये दिनेशनं. आता येणाऱ्या 18 बॉल. कालच्या दिवसामध्ये 59चं लक्ष होतं शेवटच्या मॅचमध्ये, क्वार्टर फायनलमध्ये. आजच्या मॅचमध्ये 55चं टार्गेट आहे. जुमापटी टीम देखील कमी लेखून चालणार आहे. त्या टीममध्ये देखील तितकेच चांगले फलंदाज आहेत. 3 झेल ड्रॉप झाले आणि त्याचा